श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरो सर्वहि माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात जय जय श्रीराम। यो जातो मरुदं शजोक्षितये संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। वाटते अन्तरी
वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाम ओढवावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी जो दासबोध नावाचा ग्रंथ कल्याणाला सांगितला आणि कल्याणाने तो उतरवून घेतला, ज्याच्यामध्ये जीवनाचं संपूर्ण सार आलेलं आहे आणि ज्याचं ऐकलं तर आपलं ऐहिक पारलौकिक आणि आध्यात्मिक तिन्ही कल्याण होणार आहे, अशा दासबोध श्रवणासाठी नित्य आणि नैमित्तिक रीतीने इथे उपस्थित राहणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांना मनापासून नमस्कार करतो। भगवंताची सद्गुरुनाथांची आपल्यावर कृपा व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला सद्गुरुनाथांना प्रिय आहे असं सदाचरण आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या श्रीचरणांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक इथे आहेत त्यांच्या मोठेपणाबद्दल आदर व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। भारतीय ऋषीमुनींनी, भारतीय तत्वज्ञानांनी, भारतीय संतांनी मनुष्याच्या जीवनाला एक प्रगल्भ दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आणि ही दृष्टी जर आपण आत्मसात केली तर आपलं जीवन सामर्थ्य संपन्न आणि पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत, आपल्या सगळ्या ज्या गुणवत्ता आहेत त्या पूर्णपणे वापरून घेण्याकरता आतमधून आपल्याला तेवढी प्रेरणा शक्ती वाढवावी लागते। आत्ताच्या भाषेत रॅम वाढवावी लागते, त्यातही RAMच स्पेलिंग आहे। आणि ही प्रेरणा शक्ती, ही धारणा शक्ती, ही विलक्षण सामर्थ्य संपन्नता आपल्यामध्ये योग्य चिंतनाने वाढते। जसं कंदिलाची काच असते, पूर्वी कंदील नावाचा एक प्रकार असायचा, आठवत असेल आपल्याला, कारण मग आमच्याकडे कंदील साफ करायचे संपूर्ण वाड्यातले माझ्याकडे काम असायचं। काच लागता कामाने थोडी फुटलेली असायची काही वेळा। कंदिलाच्या काचेवरती बराच वेळ तो कंदील वापरला गेल्यानं अशी काजळी तयार होते, म्हणून आतला प्रकाश जसा बाहेर येऊ शकत नाही, म्हणून मध्ये मध्ये ती साफ करावी लागते। वातही फटफटते, त्याची जी रॉकेलची कन्सिस्टन्सी आहे ती येत नसते। अनेक कारणांनी तो कंदील नीट जेव्हा चालू नसतो त्यावेळेला त्याचा उपयोग नीट होत नाही। तसंच आपलं जीवन आहे। आपल्या काही वेळच्या चुकीच्या चिंतनाने, चुकीच्या वर्तनाने किंवा आजूबाजूच्या वर्तनाने सिग्नल जरी दुसऱ्याने तोडला तरी आपल्याला वाईट वाटतं की नाही, अशी निगेटिव्हिटी खूप भरलेली असते। या अनेक कारणांनी आपल्या मनबुद्धी चित्त अहंकारावरती विषारी काळजी तयार होते, टॉक्सिन्स म्हणतात तशा। ते क्लिनिंग करून घेतलं, ते स्वच्छ करून घेतलं की आतली ज्योत स्वच्छ अशी बाहेर येते आणि त्याचं जीवन अंतर्बाह्य पवित्र असतं। इतका महान असतो तो, पण तरी सुद्धा अत्यंत नम्र। प्रत्येक गोष्ट कॉन्फिडेंटली करतो। संकट आलं तरी तो फारसं मनावर घेत नाही आणि फार सुख आलं तरी दिल पे मतले यार। आणि ही जीवनशैली जर आपल्याला साधली तर आयुष्यभर आपण कायम सकारात्मकतेनंच भरलेलो असतो, जसे समर्थ होते।
जसे तुकाराम महाराज होते, जसे स्वामी समर्थ होते, या सगळ्यांच्या जीवनात काही कमी संकट आली असतील काय? पण त्यांच्या सामर्थ्यामध्ये, त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये कुठेही फरक पडलेला दिसत नाही. विशेष म्हणजे परवा बोललोय मी, पण पुन्हा कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स याची सीमारेषा इतकी अस्पष्ट आहे हो. आपण आता दिल्लीच्या निवडणुकीत पाहिलाय तो ओव्हर कॉन्फिडन्स. 2050 पर्यंत मला कुणी हरवू शकत नाही, हा दर्प आहे की नाही? हरवू नये असं वाटणं ठीक आहे हो. म्हणजे विजय कानामध्ये गेला तर काय होतं, किंवा पराभव कानामध्ये गेला तरी काय होतं. आजच सकाळी मी छान विचार वाचला, मनुष्य तुटतो कधी, आणि उदाहरण दिलं त्या लेखकांनी. लोखंड मजबूत असतं, ते कधीच तुटत नाही. लोखंडाला तोडतो त्यातला गंज, त्याला गंज जंग बोलते ना हिंदी में, तो त्याला वीक करतो. तसं आपल्यामधली नकारात्मकता आपल्याला वीक करते. म्हणून ही जी विलक्षण सामर्थ्य संपन्नता आहे, विलक्षण शक्ती आहे, ती आतमध्येच आहे. ईच सोल इज पोटेन्शियली डिवाइन. द गोल इज टू मॅनिफेस्ट डिव्हिनिटी विदिन बाय कंट्रोलिंग नेचर, एक्सटर्नल और इंटरनल. डू इट बाय वर्क और वर्शिप, फिलॉसॉफी और सायकिक कंट्रोल अँड बी फ्री, असं स्वामी विवेकानंद सांगत असत. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येकात ती ताकद आहे. फक्त त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे का मी सध्या सुंदर आहे याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्या आतल्या कधीही न संपणाऱ्या आत्मशक्तीकडे पाहिलं पाहिजे का सध्या मी श्रीमंत आहे याच्याकडे पाहिलं पाहिजे, किंवा सध्या मी गरीब आहे याच्याकडे पाहिलं. आजूबाजूच्या बाह्यांगाला अवास्तव महत्व दिल्याचा परिणाम असा होतो की आपली आत्मशक्ती अशी 7 दिवस वीक होते. मग सात्विक म्हणतात त्या लोकांना. सध्या सात्विकतेची अशीच झाली ना संकल्पना. आणि याकरता या चिंतनाची, या प्रवचन कीर्तनांची अत्यंत आवश्यकता आहे. समर्थांनी सांगितलेली ओवी पुन्हा सांगतो, जी परवा झाली आहे, की जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होत असे. मला माहिती आहे याचा खूप कमी उपयोग असतो, मी ते आज आठवलं का याचा जास्त उपयोग असतो. माझ्या पडताळामध्ये कुठेतरी विडी आहे, कुठेतरी खोबऱ्याचं खवणी आहे, कुठेतरी आहे ते, पण वेळेवर दुसऱ्याकडनंच मागून आणायला लागतं की नाही. तसे आपल्यामध्ये विचार आहेत, पण ते वेळेवर कधी उपयोगी पडतात, नेहमी नेहमी वापरले असतील तर. नेहमी नेहमी वापरण्याकरता जी रिफ्रेशमेंट आहे, रिफ्रेश नावाचं एक असतं ना तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, ते करण्याचं काम प्रवचन कीर्तन करतात. त्या बुवाला काही कळते म्हणून जायचं नाहीये कीर्तनाला, हे फार महत्वाचं सांगतोय मी आपल्याला. कारण प्रवचनकार कीर्तनकाराची योग्यता बघून जेव्हा माणसं जातात ना, त्यावेळेला त्याची योग्यता नसेल तर आपलं नुकसान होतं. अर्धा वेळ त्यातच जातो आपला. हो, कुठून आलेत? पुण्यातलेच आहेत. उपयोगच नाही. मी आपल्याला सांगतो, आरशात आपण पाहतो, आरशाला काही अक्कल असते म्हणून पाहतो काय? तो फक्त आरसा असतो म्हणून पाहतो. वरचे डाग दाखवतो त्याला आरसा असं म्हणतात, आणि अंतःकरणाचे डाग दाखवतो त्याला प्रवचन कीर्तन असं म्हणतात. म्हणून कुणाचंही ऐका. मी शेवटच्या 2-3 दिवसात नेहमी लोकांकडे ही मागणी मागत असतो, कुणाचंही ऐका, सातत्यानं अध्यात्म श्रवणाला जा. आणि लाईव्ह व्हर्च्युअल बघा, उपलब्ध नसेल तर हे करा, उपयोग त्याचा करा. पण जो 2 चैतन्यांच्या भेटीचा परिणाम असतो ना, तो याचा नसतो. म्हणून मला फार मोठी मोठी मंडळी जी आहेत ना, जे जाऊ शकत नाही, त्यांची काही काही वेळा कीव येते. पण आपण असे आहात, मोठे असून सुद्धा घरीच आयोजित करता. विचार करा मोठ्या मोठ्या कलाकारांचा. मी नावं नाही घेत, फक्त त्यांना आवश्यक आहे की नाही हे सांगा. पण त्यांच्या मोठेपणाचा परिणाम ते जाऊ शकत नाही. तो लगेच इथे इतके सेल्फी घ्यायला लोक येतील, कटकट होईल त्यांना. अरे लहान केला काय, चांगलं चाललं होतं. चला, समर्थ आपल्याशी काय बोलतायत त्याचा थोडासा अंदाज करूया. समर्थ आपल्याला 8वा जो ज्ञानदशक आहे, या दशकाचं नाव ज्ञानदशक असं लिहिलं. या ज्ञानदशकामध्ये अनेक मुद्दे सांगतात. देवदर्शन म्हणजे काय, सूक्ष्म आशंका म्हणजे काय, सांगत सांगत मोक्ष किती दिवसात मिळतो, दुश्चित्त निरूपण म्हणजे काय, आपल्या स्वतःच्या
कल्याणाकरता आपण सावध असलं पाहिजे, ते नसताना दुसरीकडेच चित्त, त्याला म्हणतात दुश्चित्त. तो प्रपंचही चांगला होत नाही त्याचा, परमार्थही नीट होत नाही. म्हणून दुश्चित्तपणा टाकून दिला. एकाग्रता जर जमायला लागली कुठल्याही विषयातली, तर त्या विषयात आपण सक्सेस, यशस्वी होतो. आणि यशस्वी झाल्यानंतर मोक्ष मिळतो. कल्याण म्हणाला मोक्ष म्हणजे काय, म्हणून पुढचा मोक्ष लक्षणाचा समास झाला. मोक्ष कैसेच मोक्षाचं कोण मोक्षाचं म्हणावे, मोक्षाला काय म्हणजे मोक्षाची व्याख्या काय, मोक्षाचं कैसे जाणावे. आणि मोक्षाची व्याख्या करत 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 समर्थ असा मोक्ष ज्याला मिळालेला आहे त्या सिद्धांचे लक्षण सांगायला काल प्रवृत्त झाले. सिद्ध म्हणजे काय, ज्याला मोक्ष मिळालाय तो सिद्ध. सिद्ध म्हणजे सिद्धी ज्याच्या जवळ आहे. काही कुंकू काढतो, हळद काढतो, मनातलं ओळखतो, किंवा उद्या काय होणार आहे सांगतो, तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखतो, त्याला सिद्ध म्हणायला समर्थ तयार नाहीत. सिद्धाची व्याख्या तुकाराम महाराजांनी केली. रे ना समगमग सानी धनी साग गमधम प गमग सा. एक चरण फक्त ठेवतो. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती जाणे नावाविधा, भक्ती जाणे नावाविधा, नावाविधा, नावाविधा. भक्ती जाणे नवविधा, भक्ती जाणे नवविधा. भक्ती जाणे नवविधा, भक्ती जाणे नवविधा. तुका म्हणे तोची सिद्ध, सिद्ध लक्षण. तुका म्हणे तोची सिद्ध, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुका म्हणे नवविध
विध भक्ती जाणे तोची सिद्ध. समर्थ सांगतात सिद्ध याचा अर्थ ज्याचं काम झालेलं आहे तो. आणि म्हणून महत्वाचं आपण काल लक्षण पाहिलं, स्वरूपी भरता कल्पना. एक स्वर चालू ठेवायचा, एकचा. स्वरूपी भरता कामना, स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना. म्हणून या साधू जना कामची नाही. काम नाही म्हणजे इच्छा नाही. कुठली इच्छा? जगातली काही इच्छा नाही त्यांना. आणि म्हणून काम नाही म्हणजे कर्तव्य नाही. काम नाही, काम नाही. आपण काल तुकोबांचा अभंग पाहिला. क्रोधाचा परिणाम आपल्या जीवनावर नेहमी होतो. चिडचिड होते आपली. चिडचिड होण्याचं कारण काय? कामातून क्रोधाचं. काम हा क्रोधाचा बाबा आहे. वडील आहेत म्हणून मुलगा आहे. वडील नसेल तर मुलगा कसा काय? म्हणून काम नाही म्हणून क्रोध नाही. क्रोध स्वतः आपोआप कारण नसताना बटाट्यावर क्रोध आला असं नसतं होत. क्रोधाला काहीतरी कारण आहे ना. काय हो तुम्ही मध्ये मध्ये उठताय सारखं प्रवचनातनं? म्हणजे तुम्ही एकत्र एका ठिकाणी बसलं पाहिजे 2 तास. ही अपेक्षा मला कामं नाही म्हणून माझी चिडचिड. तुमचा मोबाईल कसा वाजला हो? म्हणजे वाजलेला नाही बरं, नाही तर तिथं रेकॉर्ड त्यामध्ये वाटलं वाटतं कोणाला तरी. म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स असला पाहिजे अशी माझी कामना आहे म्हणून क्रोध येतो. साधूंच्याकडे कामना नाही म्हणून क्रोध नाही, मद नाही. एक उग्र दर्प असतो ना, आहे का ज्ञानोबांच्याकडे कणभर तरी मत? बघा, गावातल्या लोकांनी इतकी वाईट ट्रीटमेंट दिली. म्हणजे वर्णन केलंय आपल्या रवींद्र भटांनी जी कादंबरी लिहिली आहे, आपल्या पुण्याचेच इंद्रायणी काठी, ते आमच्याकडे शिवथरगळीत बसून लिहिली. बरं, गडावर यायचंय, शिवथरगळीत यायचंय, म्हणजे एकांता करता त्यांनी वर्णन केली आहेत. प्रत्यक्ष इतिहासात काय असेल ते असेल, पण त्याचं जरा कादंबरी म्हणजे थोडं रंगवून. निवृत्तीनाथ काय दादा लोकांचं बरं असतं. मिळालं ठीक, नाही मिळालं ठीक. सोपान मुक्ताबाई लहान आहेत, त्यामुळे जबाबदारी कुणावर? या सगळ्यांना जेव घालायची ज्ञानोबांवर. मधला जो असतो ना त्यांच्यावर फार जबाबदारी असते. समाजात सुद्धा मध्यम वर्गावर. मोठ्या लोकांच्या करता वेगळं असतं सगळं. त्यांची आता संध्याकाळची वेळ वेगळ्या ठिकाणी जाण्याची असते. गणेश उत्सवात मोठ्यांच्या घरात जात नाहीत बघा ते कार्यकर्ते पावती पुस्तकं घेऊन. कारण वाटे मग तिकडेच मोठं बी वेअर ऑफ डॉग. कोण जाणार बंगल्यात? त्या लहान आहेत, गरीब आहेत, 12 लाखाच्या आतले सध्याच्या काळात. त्यांच्यावरही काही जबाबदारी नाही. म्हणून गणेशोत्सवासारखे उत्सव सुद्धा आपणच, इकडचं मंडळ येतं, तिकडचं मंडळ येतं, 4-4 मंडळ. नाही म्हणलं तर दमदाटीची भाषा असते. नाही म्हणतात, बघतो गल्लीत राहायचंय ना, गंमत सोडून द्या. इथे जसं मध्यम वर्गावर तसं ज्ञानोबांच्या वरती सगळे भिस्त. निवृत्ती दादा काय समाधी लावून बसायचे? ही लेकरं लहान आहेत अजून. आणि माऊली आळंदीच्या रस्त्याने भिक्षेला निघायची. गावातल्या लोकांना आवडायचं नाही. संन्याशाची पोरं गावात, सगळं भ्रष्ट झालं गाव. भ्रष्ट झालं गाव आमचं. पण तरी एखाद्या मायमाऊलीनं विचार करावा. आई वडील नाही आहेत यांना, पोरांना लहान आहेत मुलं, 7-8 वर्षाचे ज्ञानोबा, 10-12 वर्षाचे निवृत्तीनाथ. म्हणून काल उरलेल्यातला एखादा लाडू द्यावा, काल उरलेल्यातली एखादी पुरणपोळी द्यावी, अर्धी का होईना तुकडा. माऊलीना आनंद व्हावा. लाडू आवडतो माझ्या सोपानाला, मुक्ताईला माझ्या पुरणपोळी आवडते, मी देईन. म्हणून तेवढ्यातच गोल वेळावं. इतक्यात एखाद्या कर्मठाची दृष्टी जर पडली तर त्यानं ती झोळी हिसकावून घ्यावी, फाडून टाकावी. पुन्हा त्यानं खालचा पदार्थ उचलून घेऊ नये म्हणून ते मातीत पडलेला लाडू आणि पुरणपोळी पायानी मातीरूप करून टाकावी. उर्मटपणा करायला संधी होती की नाही सांगा मला? पर त्यांनी केला असता तर आपण ते अन्याय धरलं नसतं. माझ्यावर अन्याय होतो त्याला तर मी विरोध केलाच पाहिजे ना. ज्ञानोबा येतात, दार लावून बसतात. त्यांना वाईट याचं वाटतंय की अरे
समाजाचं ज्यानं कल्याण होणार आहे ते नकोय समाजाला. मला पुरणपोळी वाढली नाही ती मातीत गेली म्हणून नाही वाईट वाटत आहे त्याला. माऊलींना वाईट वाटतंय ज्यानं कल्याण होणार आहे तसे हे लोक वागत नाही आहेत. आणि या ज्ञानोबांच्या वागण्याला सुद्धा मुक्ताबाईंनी तुझं चुकतंय ज्ञानोबा म्हटलंय. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. काठीचे जे अभंग आहेत ना, आहे का मस्ती सांगा. मद आहे म्हणून साधूंच्या जवळ मद नसतो. त्यांची काही कॉन्फिडन्स लेवल कमी होते म्हणून नव्हे. त्यांनी ठरवलं तर पाठीचा गरम गरम तवा करून त्याच्यावरती तिला पानगे भाजायला लावले त्या विसोबा चाटीचा अहंकार घालवण्याकरता. सगळ्या पॉवर्स आहेत. नवनाथ पंथामध्ये खूप सिद्धी आहेत. सोन्याचा डोंगर केलाय गोरक्षनाथांनी, अख्खा डोंगर सोन्याचा. कनकगिरी नवनाथांमध्ये कथा आहे ना ती. त्यांना सिद्धीने काय, ज्ञानोबांना काय अवघड आहे. जे रेड्यामुखी वेद बोलवतात, जे भिंत चालवतात, ते सिद्धीचं अन्न उपलब्ध करू शकत नाहीत काय. पण तरी प्रोटोकॉलनी ही मंडळी जातात आणि त्यातही मस्ती करत नाहीत. म्हणून समर्थ म्हणाले मद नसतो तिथे. परका कोण आहे म्हणून ज्याच्यावर मत करावं, कोणीच नाही हो. हे विश्वचे माझे घर सांगतात. साधू स्वरूप निर्विकार सिद्ध कसे असतात. येथे कैचा तिरस्कार. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. तुम्ही आणि मी दोन नाहीये. मत्सर कधी केला जातो. मत्सर याचा अर्थ काय, मला पाहिजे ते मिळत नाही तुम्हाला मिळाले मग मी तुमचा काय करतो. मत्सर आणि असूया दोन गोष्टी असतात. आपल्या बरोबरीचा जो आहे ना त्याचा आपण मत्सर करतो आणि आपल्यापेक्षा मोठे आहोत त्यांचे आपण असूया करतो. ही असूया नाही म्हणून दत्तात्रेयांची ती आई आहे अनसूया. अनअसूया. अन हा इंग्लिश मधला शब्द आहे ना, अनब्रेकेबल. अन हा नयतत्पुरुष समास आहे. एखादी गोष्ट नसेल अन, कुणाचा मत्सर करावा. माहितीये नाही, माहिती नाहीये. मीच आहे हो, हे मीच आहे हो. हा काय होतं, आपली ज्यांच्याशी ओळख आहे आपण जवळच्या लोकांचा मत्सर करतो, लांबच्या लोकांचा मत्सर करायला जात नाही. आपला मत्सर त्या जवळच्यांच्या निमित्तानं बाहेर येतो. तुमची माझी ओळख नाही, तुमचा मुलगा पहिला आला, मला मत्सर नाही वाटत. पण माझ्या भावाचा मुलगा पहिला आला आणि माझ्या मुलाला कमी मार्क पडले. माझ्या शेजारचा कोणी पहिला आला, वाईट वाटतं. कळलं का हो, आपल्या शेजारचा आहे ना त्याला 99 मार्क मिळाले. बायकोनं नवऱ्याला सांगितलं. नवरा त्या खूप खडूस होता, त्या मुलाचाच बाप तो. तो म्हणला मग 1 मार्क कुठे गेला, आपलं पोरग घेऊन आलाय तो. संतांच्या जवळ मत्सर नाही. संतांचा मत्सर खूप लोकांनी केलाय, तुकोबांचा मत्सर केलाय. आणि या मत्सरापोटी तुकोबांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न झालाय. मंबाजी बुवा नावाचा बुवा होता चिंचवडमध्ये, कीर्तनकार होता. तुकोबांच्या कीर्तनाला गर्दी फार, कारण ते स्वानुभवाचे बोल बोलायचे हो. मोठेपणा सहन न होऊन सुंदराबाई नावाची एक वेश्या होती, त्या कथा आहे चरित्रामध्ये, नावाप्रमाणे होती. तिला भरपूर पैसे दिले, उरलेले पैसे काम के बाद, आणि पाठवलं तुकोबांकडे. घडलेली घटना आहे. आता तुकोबांच्या लक्षातच नाही आलं हो, बराच वेळ लक्षातच नाही आलं, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण हो. अशा दृष्टीनं आपल्या जवळ याल, त्यांना म्हटलं सगळे येतात तशी. आणि बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा ती लगट करायला लागली तेव्हा तुकोबांचा अभंग गाथेत आहे. पराविया नारी माऊली समान, हे तो गेले नेमून ठाईचिया. जाई तू माये न करी ओ सायास, आम्ही विष्णुदास पैसे नोहे. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, इतर नर देहू मध्ये काय थोडं झाले. त्यांचा मत्सर करणाऱ्याचाही ते मत्सर करत नाहीत, कारण परक मानत नाहीत ना. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. या हाताचा हा हात मत्सर करील का, दोघही एकमेकांच्या मदतीला आहेत ना.
तुका म्हणे एका देहाचे अवयव. पुढचा मुद्दा, दाखवीपणा संतांच्या जवळ नसतो म्हणून दंभ नाही. हे कशाला शोधायचंय की एखाद्या ठिकाणी शरण जायचं झालं ना तर आपण हे शोधलं पाहिजे. बोलण्यापुरतं असतं खूप, पण अंतःकरणात तसं नसतं. अंतःकृतांताः बहिरेव शांताः संतः कलौ संति न किंकियंता कांता दुर्गंतान विशंती येषाम स्वांते नितांतं कोनुते महांता. म्हणून ही लक्षणं अंतःकरणात बाळगून ठेवावीत. पुढे सांगतात दंभ नाही. दंभ म्हणजे दाखवीपणा नाही. पुढे लोभ नाही. जराही लोभ नाही संतांच्या जीवनात. व्यवहार सोडून ते वागत नाहीत बरं. लोभ नाही म्हणजे बावळट असतात काय. पण गोंदवल्यामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या जवळच्या माणसांनी, कोण चुलत भाऊ मावस भाऊ काहीतरी होता, त्या भावानी महाराजांच्यावर केस घातली, ही जमीन माझी आहे. माहिती असेल आपल्याला कथा. तुकाराम महाराज व्यवस्थित केस लढले. आपलं गोंदवलेकर महाराज व्यवस्थित केस लढले. कराडला कुठं केस चालायची, छोट्या कोर्टात त्या तहसीलदार तिथे कुठं चालायचं. हे टांग्यात बसायचे, श्रीमंतच होते, टांग्यात बसायचे. तोही चालला होता रस्त्याने, तो तेवढा श्रीमंत नव्हता. त्याला म्हणले बस टांग्यात. छे म्हणे, आपण कोर्टामध्ये केस घातली मी तुझ्या विरुद्ध, हा, आणि तू लढायला चाललायस, मी नाही टांग्यात बसणार. अरे तू वकील दिलाय, मी वकील दिलाय, आपण कशाला भांडायचं, बस. ते भांडतील ना तिकडे. त्या दोघांनी पैसे मोजले. वाटेमध्ये केव्हा तरी अशी वेळ आली की जेवायची वेळ होती. ओहळावरती हातपाय तोंड धुतले, स्वच्छ हातपाय तोंड धुतले. तुकोब महाराज त्याची भाकरी घेऊन आले होते, गोंदवलेकर महाराज. त्याला सांगितलं हे रुमालात तुझी आणली आहे. तो बघायलाच लागला आणि मग खाता खाता म्हणला, दादा मग एवढा जर तू माझ्यावर प्रेम करतोस तर मग कोर्टामध्ये केस कशाला तू लढतोयस माझ्या विरुद्ध. देऊन टाकायची जमीन. अन्यायाने काही कुणाला मिळता कामा नये, हा भगवंताचा नियम आहे म्हणून मी लढतोय म्हणले, कर्तव्य म्हणून. आणि केस जिंकले आणि कोर्टातनं बाहेर आल्यावर म्हणाले घेऊन टाक जमीन तुला. गीतेमध्ये आहे गोपाल कृष्णांच्या त्या गीतेच्या नंतर ज्यावेळेला धर्मराज वगैरे त्या भीष्मांना नमस्कार करायला गेले आणि म्हणाले की आता युद्धाला आरंभ करायचा आहे, मला आशीर्वाद द्या, कुठल्याही एक्झामला जाताना मी तुम्हाला नमस्कार केलाय आजोबा आतापर्यंत. महाभारतात कथा आहे. असा नमस्कार जर दुर्योधनानं केला असता दादाला तर तिथेच युद्ध संपलं असतं की नाही. माझा मुद्दा काय, व्यवहार सोडून नसतं त्यांचं, पण त्यांना चित्तात लोभ नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे सांगतात शोक नाही त्यांच्याकडे. रडत बसलेत, काय करायचं. नेटचे पैसे भरले होते, 2 दिवसात नेट संपलं. शोक नाही. कालच मी सांगितलंय मुद्दा की मोहाचा परिणाम शोक आहे. मोह नाही तर शोक काय. पुढे सांगतात भय नाही. याच्याकरता मी काल गोष्ट सांगितली आणि काल थांबलो होतो. द्वंद्व नाही. विरुद्ध धर्मी जोड्यांना द्वंद्व असे म्हणतात. थंड गरम, अंधार उजेड, फायदा तोटा, हे द्वंद्व चित्तामध्ये नाहीये त्यांच्या. द्वंद्वातीतम म्हणतो ना आपण सद्गुरूंना, द्वंद्वातीतम. आपल्या चित्तामध्ये जर द्वंद्व आहे तर सरळ आहे, जेवढ्या प्रमाणात चित्तात द्वंद्व आहे तेवढ्या प्रमाणात आपण समाधानापासून म्हणजे आत्म्यापासून दूर आहोत. द्वंद्वाकरता 2 अपेक्षित आहेत ना. द्वंद्व हा प्रकार नाही त्यांच्यामध्ये. एकदम निसंशयपणे द्वंद्वातीत आहेत ते. पुष्कळ कथा आहेत. पुन्हा सांगतो, प्रोटोकॉल प्रमाणे ते वागतात. गोपालकृष्णांच्या जीवनामध्ये गोपालकृष्णांनी कोणाची बाजू घेतली, दुर्योधन आणि धर्मराजापैकी. युद्धामध्ये आयुष्यभर धर्मराजाची. आणि परीक्षिती जेव्हा जन्माला आला, उत्तरेचा म्हणजे अर्जुनाच्या मुलाचा मुलगा जन्माला जेव्हा आला, तो मृत जन्माला आलाय, महाभारतात वर्णन आहे. मेलेलं बाळ मांडीवर घेतलं कृष्णाने, त्याच्या छातीवर हात ठेवला त्या प्रेताच्या, आणि एकच वाक्य बोलले, मी जर कौरवांची बाजू घेतली नसेल आणि मी जर पांडवांची बाजू घेतली नसेल तर बाळ जिवंत होईल. आणि बाळ जिवंत झालं. कर्तव्य म्हणून ते काम चाललं असेल, पण माझ्याकरता कौरवही सारखे आहेत. नटभैरव माझ्याकरता पांडवही सारखे आहेत. मी कोणाची बाजू, सूर्य कोणाची बाजू घेतो सांगा.
सूर्यनमस्काराची वेळ असते सकाळी. सूर्यनमस्कार असं आहे की सूर्याच्या किरणांचे 12 प्रकार आहेत, किंवा असं म्हणा प्रत्येक महिन्याचा एक सूर्य म्हणून 12 सूर्याची 12 नावं आहेत. आणि सूर्यनमस्कार आपण घातला, त्याची तब्येत चांगली होते की नाही. आदित्यस्य नमस्कारः यो कुर्वन्ति दिने दिने सहस्र जन्म पर्यंतम दारिद्र्यं नोपलभ्यते असं म्हटलंय त्यांनी. हा श्लोक मला पाठ नाहीये आणि मी सूर्यनमस्कार मात्र घालतोय. मला मिळेल की नाही त्याचा फायदा. आणि एखादा माझ्या शेजारी राहणारा, किंवा उलटा म्हणा की मी उशिरा उठतोय तो लवकर उठतोय, नेहमी दुसऱ्याचं चांगलं म्हणावं. मी 8ला उठतोय आणि तो मात्र सकाळी 6ला उठून सूर्यनमस्कार घालतोय. आपण असं म्हणाल काही वर्षानंतर त्याचं आरोग्य चांगलं आणि माझं आरोग्य खराब, सूर्याने त्याची पार्सलिटी केली असं कधी म्हणाल आपण. कृष्ण सांगतात मी कौरवांचाही नाही, मी पांडवांचाही नाही, मी सज्जनतेचा आहे. आत्ता सज्जनता कुठल्या पक्षात आहे. पांडवांची म्हणून घेतली नाही बाजू, सज्जनतेची म्हणून बाजू घेतली आहे. म्हणून कळून घ्यावं लागतं हे बरं. हे सगळे म्हणजे फसवणूक होण्याची शक्यता आहे. कसला काय कृष्ण माहिती आहे हो. नाही माहिती. तुमचं जाऊ द्या, तुकाराम महाराज म्हणले मला नाही माहिती, म्हणून तू कोणचा अभंग आहे कृष्णाबद्दलचा. अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी, तो हा बालक नंदा घरी. नवल 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 केवढे केवढे नवल, केवढे केवढे नवल, केवढे केवढे नवल, केवढे 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 केवढे. नकळे कान्होबाचे कोडे, नकळे कान्होबाचे कोडे, नकळे नकळे कान्होबाचे कोडे. नवल केवढे केवढे नवल, केवढे केवढे नवल, केवढे केवढे केवढे. विश्वव्यापक कमलापती, विश्वव्यापक कमलापती, त्यासी गवळणी कडिये घेती, त्यासी गवळणी कडिये घेती. त्यासी गवळणी कडिये घेती. नवल केवढे केवढे नवल, केवढे केवढे केवढे. पृथ्वी जाने तृप्त केली. द्वंद्वातीतम करता बोलतोय मी आपल्याशी. सत्पुरुषांचं वागणं बऱ्याचदा कळत नाही. आपल्याला वाटतं महाराजांनी आमची बाजू घेतली नाही, त्यांची घेतली. इथे कृष्ण आणा डोळ्यासमोर. पृथ्वी जाने तृप्त केली. त्याला भूक लागायची शक्यता आहे का.
पण लागते. तुकोबा सांगतात असं सज्जनांचं जीवन आहे. जे नवनाथ सोन्याचा पर्वत तयार करू शकतात ते दारादारात भिक्षेला जातात आणि भिक्षा मागतात. कबीरांना विचारलं का हो भिक्षा मागता? कबीर म्हणाले तुम्हाला देण्याची सवय राहावी म्हणून मी भिक्षा मागतो. पृथ्वी जाने तृप्त केली त्यासी यशोदा जेऊ घाली, त्यासी यशोदा घास घाली, नवल केवढे केवढे, नवल केवढे केवढे, केवढे केवढे, केवढे केवढे, केवढे. थोडा वेगळा मुद्दा होता पण बोलून गेलो मुद्दाम. द्वंद्वातीतम. कारण असं होईल की द्वंद्वातीतम म्हणून असं वाटेल की महाराजांनी मला माझी बाजू नाही घेतली हो त्या दिवशी, कसले द्वंद्वातीत. म्हणून व्यावहारिक पातळीवरती एखाद्याची बाजू घेतल्यासारखं आपल्याला वाटेल, पण त्यातही कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ते द्वंद्वातीत आहेतच. ते जर साक्षात्कारी असतील तर द्वंद्वातीत असलेच पाहिजेत. कारण गोंदवलेला घडलेली घटना आहे. तो जो व्यवस्थापक होता, मनोहर नाव त्याचं, महाराज असताना, म्हणजे असं काही अपॉइंट केलेला म्हणून नाही, असं तू व्यवस्थापन बघ भावा. एक मावशीबाई स्वयंपाकाला होते. त्या मावशीबाई काय करायच्या, रोज 2 पुरणपोळ्या चोरून न्यायच्या मुलाकरता, घरातल्या लोकांकरता. म्हणजे हळूच महाराज म्हणजे गुपचूप न्यायच्या. चोरून हा शब्द त्यांच्याकरता नसेल, म्हणजे तसं समजा हा हार तुम्ही पाहिलाय, तुम्ही घेऊन गेलो, तुम्ही काय त्याला चोरी म्हणणार नाही. पण न विचारता याला ही चोरीच झाली शास्त्राप्रमाणे. तुम्ही मला वाहिलाय का? तो पोथीला वाहिलाय. पोथी माझी आहे पण पोथीची पूजा म्हणून तुम्ही तो वाहिलेला आहे. हार नव्हे, एक फुलाची पाकळी पण नाही न्यायची. हे आयुष्यभराचं लक्षात ठेवूयात. म्हणजे मग प्रॉब्लेम त्यात काय होतंय, रस्त्यावर पडलेली कुणाचीच नसलेली वस्तू सुद्धा मी घ्यायची नाहीये. अगदी शुद्ध जर तुम्हाला पाहिजे असेल तर, कारण ते केव्हा तरी भोगावं लागतं. मनोहरनी तक्रार केली महाराजांकडे. आपल्या मावशी त्यांचं एक अलीकडे पालुपद आहे, ते नाही लावत मी. पुरणपोळ्या चोरून नेतात. महाराजांना चोरी आवडली नाही, नेण्याबद्दल काही प्रॉब्लेमच नाहीये. पण तिने विचार केला, हात परवा आलेला मुलगा याला विचारायला गेली तो अगदी फार मोठा स्ट्रिक्टली नियम लावण्याच्या भानगडीत, तो नाही म्हणलं तर मला पोराला मिळणार नाही माझ्या पोळ्या, मी चोरून नेते. आता महाराज द्वंद्वातीतम करता बोलतोय. महाराजांनी बोलवलं, मनोहरला बोलवलं, इकडे. अगदी स्वयंपाक बिपाक करून सगळ्यांना वाढून, पूर्वी ते नऊवारी वगैरे असायचं ना, पोच्यामध्ये वगैरे बसायचं, असं आपल्याला आठवत असेल, ज्यांनी नेसले असेल त्यांना. माझी आई बऱ्याचदा काला त्यात आणायची, अशी करून पुढा द्यायची मला. भाग्याने मला असे लोक घरातच बघायला मिळाले, बाहेर कुठं बघायला म्युझियम मध्ये जावं लागलं नाही. आणि असं ते महाराज म्हणले, इकडे मावशीकडे या. मनोहरचं म्हणणं आहे, मनोहर घाबरला, बापरे. मनोहरचं म्हणणं आहे तुम्ही पुरणपोळ्या नेता, बरोबर आहे. त्या घाबरल्या, हो काढा बरं पत्रावळीत. असं मनोहरचा आग्रह आहे तुम्हाला, नुसत्या पुरणपोळ्या नेऊ नका, त्याच्यावर 2-2 चमचे तूप घालत जा, नाही तर पोराचं पोट बिघडेल ना, असं मला काल सांगत होता तो. द्वंद्वातीतम. चोरीपासून सुद्धा तिला वाचवलं आणि याला चहाडीपासून पण वाचवलं. कसं असतं जीवन. खूप बोलता येईल, नुसतं द्वंद्वातीतम बद्दलच आपण, शेवटी आपल्या मनात द्वंद्व तयार होईल, हे होतंय की नाही पूर्ण. असं पुढे सांगतात, सद्गुरूंच्या ठिकाणी, त्या सिद्धांच्या ठिकाणी खेद नाही. रुकावट केलीये, वाईट वाटणे, काहीतरी नुकसान झालं की आपल्याला खेद होतो, खिन्नता येते. खेद नाही. समर्थ सांगतात, बुद्धीने नेमिले निर्गुणा. आपल्या विचारशक्तीनं विश्व निरपेक्ष चैतन्याला निश्चित केलंय, ते तत्व मी आहे असा अनुभव आलेला आहे. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेईना, या कारणे साधूजना खेदचे नाही. नुकसान होतं म्हणून आपल्याला खेद होतो. पुढे सांगतात, आपला
आपण एकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही. निस्वार्थता असं आहे. तुमच्याकडे असलं काय, माझ्याकडे असलं काय. प्रोटोकॉल म्हणून, व्यवस्थापन म्हणून आपण ते त्याचं आहे. बाबा माझी गाडी मग कोणाकडे असली काय, असं नाही काही. पण आपल्याला जरा जरी गाडीचं पार्किंग जरी इकडचं तिकडं झालं ना, अर्धा फूट, तरी लगेच ग्रुपवर मेसेज येतो की नाही, माझ्या पार्किंग मधली गाडी काढा. दुरावस्था होते, बरोबर आहे, पण त्याचं वाईट वाटत नाही संतांना छोट्या छोट्या गोष्टीचं. ते सांगतात स्वार्थ स्वतःचा म्हणून काही मानायला लागलो ना आपण की वाईट वाटायला सुरुवात होते. स्वार्थ. तर मग नाथांची एक ओवी सांगतो एकनाथी भागवतातली, म्हणजे आपल्या लक्षात येईल. डावे हातीचे पदार्थ उजवे हाती देता, एत कोण देता कोण घेता, तेवी एकात्मता न मोडे. आणि म्हणून संत मंडळी निस्वार्थ का असतात. त्यांनी कोर्स केलेला असतो का बद्री केदारला जाऊन किंवा हिमालयात जाऊन, निस्वार्थ कसे असावे. ठीक आहे. नाथ महाराज अप्रतिम कीर्तन करायचे, आणि कीर्तन सुरू व्हायचं संध्याकाळी समजा 7ला 8ला, आणि पहाटपर्यंत चालायचं 12, 1, 2 पर्यंत. असे चित्ताचं समाधान होईपर्यंत कीर्तन करायचं. म्हणजे मी थांबणार आहे 8:30ला. आता गावातले पाथरवट होते, खूप गर्दी असायची नाथांच्या कीर्तनाला. गावातल्या सगळ्या ज्ञातीचे सगळे लोक असे येऊन बुचू बसायचे, आणि नाथ खूप मस्त कथा करायचे. मला काही कळतंय अशा अर्थानं त्यांनी कधी कथा केली नाही, मला कळावा अशा अर्थाने केली. बरं, नाथांचं जीवन पहा, पण केवढं नम्रतेनं भरलंय. ते पाथरवट, त्याची बायको. पाथरवट म्हणजे दिवसभर दगडात काम करणारा, बसायला जागा नाही म्हणून तो मागं सरकला, आणि नाथांची बेडरूम जी होती शयनगृह, तिथे गेला हो, आणि तिथे बसला. बरं, दार उघडच होतं, गर्दी झाली म्हणून आत गेला, आणि नाथच्या मऊ अशा गादीवर झोपायचे. अगदी नाथांचं जीवन म्हणजे श्रीमंतीने भरलेलं जीवन आहे बरं का, काही कमी म्हणून नाही. आणि झोपून गेला तो. तसंही कीर्तनात साधं जरी आसन असेल तरी झोप येते. घट्ट झोप लागली होत्या ना. तर श्रीखंड्या, उद्धव वगैरे त्याला ओरडायला लागले, म्हणजे कीर्तन झाल्यावर ते गेले, अरे ओढ. नाथ म्हणाले झोपू दे, रोज मी झोपतो, आज त्याला झोपू दे. त्यांनी तिथे फटकूर एक पोतं टाकलं, नाथ महाराज तिथे झोपले, आणि दुसऱ्या मिनिटाला घोरायला लागले, म्हणजे गाढ झोप लागली. स्वार्थ नावाची गोष्ट अहो छोटस चालत नाही हो काही. आमचे विवेकानंद सांगत असतात, आकुंचितपणा म्हणजे मृत्यू आहे, डेथ असं म्हणायचं. तेवढे तुम्ही स्मॉल होता, डेथ, आणि एक्सपान्शन इज लाईफ असं त्यांचं वाक्य. संतांच्या जवळ, सिद्धांच्या जवळ ही गोष्ट आहे. दुसरी महत्वाची पुढची गोष्ट, त्यांच्याकडे अविवेक कधी नसतो. अविवेक म्हणजे चुकीची गोष्ट निवडणे, विवेक म्हणजे योग्य गोष्ट, डिस्क्रेशन, योग्य गोष्ट निवडणे, हे संतांचं सगळ्यात वैशिष्ट्य आहे. सुचतच त्यानं बरोबर. म्हणून दुजे बिन अविवेक येणार नाही. पुढचा मुद्दा, या सगळ्या संत मंडळींनी खरं काय आहे ते जाणलेलं असतं, आणि म्हणून त्यांच्याजवळ आशा नसते. आशा नावाचं एक असं काहीतरी टूल आहे चित्तामध्ये, जे आपल्याला अज्ञानामध्ये राहायला भाग पाडतं. कोणाचं नाव आशा असेल तर ते नका विचार करू बरं. ते व्यवहारातलं देहाचं नाव झालं. नाथ गीतेने सांगितले, आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणा. आशा नावाची गोष्ट आपल्याला काय करते. भर्तृहरींनी म्हटलंय, आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंते मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाच्या शृंखलेने जो बांधलेला आहे तो फार धावत असतो, आणि आशा नावाची शृंखला म्हणजे साखळी काढून टाकली तो निवंत बसतो. वास्तविक साखळी बांधल्यानंतर मनुष्य स्थिर बसायला पाहिजे की नाही, पण आशा नावाची साखळी तो फार धावत असतो. हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे.
व्यावहारिक दृष्टीने धावपळ करायला पाहिजे ती करा, पण त्याचं मन फार धावत असतं. आणि ह्या आशा नावाचा जो काय पाश आहे, शृंखला आहे, बेडी आहे, ती ज्याच्या चित्ताची निघून गेली तो आनंदात असतो. त्याला माहिती आहे प्रारब्धात आहे ते होणारच आहे, मी माझं कर्तव्य चुकणार नाही आहे. मी काहीही केलं नाही तरी दुपारी माझ्या नशिबात श्रीखंड असेल तर श्रीखंड येणारच आहे. मी माझं कर्तव्य करीन, कारण त्यांनी मला त्याकरता पाठवलंय. माझ्या नशिबात जर दुपारी भाकरी आणि चटणी आहे ती येणारच आहे. माझ्या नशिबात दुपारी उपास आहे, तर सगळं असून सुद्धा उपास, हे पटत नाही लोकांना. एक आला बुवा समर्थांकडे, तुम्ही सांगता देव सगळ्यांना जेवायला घालतो, अमुक करतो तमुक करतो, माझा नाही विश्वास. काहीतरी तक्रार करतात ना लोक. मुलगी मुलगा बघायला गेली, मग इकडचे लोक तिकडचे लोक, तुमचा मुलगा अजिबात पसंत नाही म्हणाले आम्हाला, अत्यंत दुर्गुणी आहे. ते म्हणले आम्हालाही पसंत नाही, आम्ही हाकललाय का घरातनं. समर्थ म्हणाले अरे तुझ्या मी मानतो मी मानन, तुला विचारतोय कोण? तुला पाहिजे का गंमत तुझी सांगू का? म्हणले सांगा. हे सगळं परमेश्वर करतो, आपल्या नशिबात असतो ते मिळतं. हे बघ उद्या दुपारी तुला 12 वाजता गरम गरम खीर खायला मिळणार आहे, जा. असं मी म्हणाले या पत्रिका दाखवा, नामकं करा, ज्योतिष बितिषच्या भानगडीत पडत नाही, कारण खूप खाली यावं लागतं त्याकरता. गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, संत जेव्हा चमत्कार करतात तेव्हा ते सगळ्यात खालच्या पातळीला आलेले असतात. म्हणजे त्यांची वरची पातळी काय असेल, विश्व मिथ्याभानावर असतात होते. त्यामुळे सहसा चमत्कार. पण तुला पाहिजेच ना, देवाच्या व्यवस्थेविषयी तू हे करतोयस, जा उद्या दुपारी 12 वाजता, म्हणजे आत्ताच्या भाषेत 12 वाजता, ही भाषा आहे बरं 12 वाजता वगैरे. आणि त्या युट्यूबवर कालच मी एक टिंगल पाहिली कोणीतरी केलेली. म्हणले घड्याळाचा शोधच आत्ता लागलाय, या ब्राह्मणांना कसं कळलं की कृष्णाचा जन्म 12 वाजता झाला? अरे माकडा, तुला कळायला सांगायला म्हणून 12 म्हणतायत ते, माध्यांनी झाला असं लिहिलंय भागवतात. भाषा आत्ता बदलली आहे ती, कारण कळणार नाही ना. अग्निरथ लोहपट्टिका काय कळलं? रेल्वेचे रूळ कळलं. असं असतं. कुठलीही टीका करण्यापूर्वी आधी आपण किती बेअक्कल ह्याचा अंदाज घ्यायला पाहिजे. हो, कोणी काही बोलतं असो, मला सांगायचं काय, उद्या दुपारी माध्यान्हाला तुला गरम गरम खीर खायला मिळणार आहे असं दाखवतोस म्हणला. आणि घरात निघून गेला, जंगलात गेला आणि एका ट्रीवर एका झाडावर चढून बसला. आता इथं कोण देतंय बघूया. आणि कोणाला सांगूनच नाही गेला, लपून बसला तिथे. पानं बिनं त्याच्यात दिसणारच नाही. हो काय होईल, फार तर मला उपास करायला लागेल आणि मी सांगेन समर्थाना की नाही मिळालं मला. अहो गंमत अशी झाली, त्या रात्री नेमकी त्या गावात झाली चोरी. चोर चोरी करून निघाले परत. आता हे केलं, ते पहाटपर्यंत ही चोरी चालली. मग अगदी जंगलात, निबिड जंगलात गेले. आता वाटे करूया. हो चोर फार प्रामाणिक असतात. हो आणि त्यांना कंटिन्यू करायचं असतं ना ते. आणि इतके हिरे, इतके अमुक, मग हिरे डिवाइड करा, अमका डिवाइड करा, पैसे सोन्याची नाणी डिवाइड करा. हे सगळं त्यांचं सकाळी 9 पर्यंत चाललं, रात्री पहाटे 4 ते 9 चाललंय. होता होता त्याच झाडाखाली तिथे. हो हा वरनं बघतोय. अहो सगळ्यांना भूक लागली, केव्हाच काय हे नाही. एक जण कुठेतरी गेला, पैसे दिले, कुठल्या तरी शेजारच्या छोट्या येताना दूध आणलं, पातेलं आणलं, 3 दगड ठेवले आणि मस्तपैकी खीर करूया म्हणला, गरम गरम. गव्हाचा भरडा आणला आणि मस्तपैकी छान अशी गुळाची खीर तयार केली. रट 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 त्याच्यात काय मस्तपैकी शिजतंय सगळं. ते त्याच्यात वेलदोडे घातलेत, आमचं जायफळ घातलंय, सगळं घातलंय आणि झालं. हे सगळं होईपर्यंत 11 11:30 झाले. आणि इतक्यात घोड्यांच्या टापा ऐकू आल्या. अरे आले वाटतच पोलीस, म्हणून पटापट पटापट ते सगळं घेतलं, खीर तशीच टाकून दिली, निघून गेले, पळून गेले. अहो पकडलं गेलं तर खीर काय,
मी खीर खाल्ली असेल तर बोट घागरी व्हायचं आपलं, नकोच व्यापतो. आता पोलीस आले, धूर दिसल्यावर तिकडे आले ते खीर. इथे चोर आलेले असणार आहे, अंदाज केला. कारण त्यांना नेहमी असं आहे, पोलिसांना माहिती असतं नेमका कोणी मोबाईल चोरलाय बरं का. त्यांचे नेहमी संबंध असतात त्या लोकांचे. कसं काय झालं, अमुक झालं तमुक झालं. एक जण म्हणलं आपण खाऊया आता खीर, कारण इतका सुगंध सुटला होता मला सांगतानाच आत्ता तोंडाला. म्हणले द्रोणात घेऊया, द्रोण तयार करूया. ते म्हणाले न जाणू आपण इथे येऊ म्हणून त्या चोरांनी या खिरीत विष घातलं असेल तर. काहीतरी युक्ती केली असणार आहे, बघूया एखाद्यावर प्रयोग करूया म्हणले. इकडे शोधतायत तिकडे शोधतायत, इतक्यात काय त्याचं नशीब एकानं वर पाहिलं त्याच्यातनं. हे कोण बसला म्हणला, उतरवला खाली. चोर आहेस का? माझा काय संबंध? ही खीर कोणी केली आहे? हो इथे चोर आले होते. खिरीत काही प्रकार घातला नाही ना, मी तरी वरनं पाहत होतो, मला काही दिसलं नाही. खाऊन बघ. आता त्याला माहिती खीर चांगली आहे. पर भूकही लागली होती हो. समर्थांची भांडून आला होता खरा, पण लागली ती. 2-4 मोठे मोठे द्रोण हाणली ना खीर त्याने. आणि तो नको म्हणला असता, एका प्रवचनकाराने सांगितलं, तो नको म्हणला असता त्याला बळजबरीनं पाजली म्हणे एकानी, असं सांगितलं. आपल्या प्रेमानंद महाराजांनी परवा गोष्ट सांगितली बरं ही, त्यांच्या त्या वृंदावनचे. हे जर निश्चित आहे तर मला अमुक मिळावा अशी आशा ठेवणं हा अज्ञान आहे की नाही. म्हणून खरे साधू सिद्ध लक्षणामध्ये ते नैराश्य, नैराश म्हणजे उदास, म्हणजे नाराज नव्हे. फार छान श्लोक आहे श्रीमद भागवतातल्या 11व्या स्कंधात. भगवान दत्तात्रेयांचा आणि यदूचा, अवधूत आणि यदू संवादामध्ये दत्तात्रेय सांगतात, पिंगला नावाची मिथिलेमध्ये राहणारी वेश्या, एक दिवस तिला कळलं की आशायाः परमं दुःखम, असा श्लोक आहे तो. आशायाः परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा सच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. आशा हेच दुःखाचं कारण आहे. असं येशू ख्रिस्तानी सांगितलं एकदा की तो जो ईव आणि काय ॲडम आणि ईव, ॲडमला जेव्हा वरून खाली यायला लागला तेव्हा त्या आकाशातल्या बापाने एक बॅग दिली म्हणे. सगळीकडे हेच असतं. आणि सांगितलं पृथ्वीवर जाईपर्यंत उघडू नको. पण एखादी गोष्ट करू नको म्हणलं की पहिल्यांदा तेच करून पाहिलं जातं. प्रवचन झाल्यावर या कोपऱ्यात बघू नका, आत्ताच बघतात माणसं कुठल्या. तो वरनं येतानाच त्यानं बॅग उघडली. हो काय चेनची होती का कसली होती, बॅग उघडली. उघडल्यावर त्यातले आनंद अमक तमक सगळे कागद उडाले. फटकन त्यानं बंद केले, पृथ्वीवर बघितलं एकच कागद होता म्हणे, त्याच्यावर लिहिलं होतं आशा. त्याच्यावर माणूस जगतोय. छान गोष्ट आहे ना. म्हणून समर्थ सांगतात, आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून ही नैराश्यता साधूची ओळखणं जाणावी. शांत असंही चालेल, असंही चालेल. मृदूपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. संत कधी दुसऱ्याला दुखवाय करता बोलत नाहीत. गंमत करू बरं का आपण, गंमत करतील ते, पण दुसऱ्याला टोचून बोलणे हाच एक कलमी कार्यक्रम असतो खूप लोकांचा. अनेक पेठा आपल्याकडच्या प्रसिद्ध आहेत. एक जण आला होता, कोणी कुठल्या गावात नाही बोलत, याच गावात याचं बोलू नये, ज्या गावी करावी वस्ती तेथे मस्ती करू नये, अनुष्टुप वृत्त. 254 सदाशिव हेच का? आता म्हणावं तिकडे जाणं, किंवा मला माहिती नाहीये, वाचता येत नाही काय? पुन्हा सांगतो, गंमत म्हणून बोलायला काही प्रॉब्लेम नाहीये.
पण टोचून बोलून दुसऱ्याला तेवढं वाईट वाटलं पाहिजे जेवढा आपल्याला आनंद होईल तोपर्यंत बोलत राहणे, असा काही विषय संतांच्याकडे नसतो. म्हणाले मृदूपुणे जैसे गगन, आकाश किती मऊ आहे हो, किती मऊ आहे. इतकं मऊ आहे की याच्यासारखं मऊ काहीच नाही आहे. असं केल्यावर आपलंच बोट काय कडक असेल ते इतकं, असं म्हणाले साधूचं लक्षण. या कारणे साधू वचन कठीण नाही. अतिशय प्रेमळ. अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. क्वचित प्रसंगी कठोर बोललेत ते, पण त्या पर्टिक्युलर तेवढ्या एका साधकापुरतं, आणि तेही कल्याण होण्याकरता. पुढे सांगतात साधूच्या जवळ अजून एक महत्वाची गोष्ट असते. या कारणे वितरागी निरंतर वैराग्य. त्याला काही पाहिजे असं नसतं आणि लोभ तर कधीच करत नाहीत. हम्पीला एक राजा होऊन गेला परीक्षा घेण्याकरता. तो पुरंदासा जेव्हा भिक्षा मागायचे तेव्हा त्यांच्या झोळीमध्ये पीठ घालायचा. त्या पिठामध्ये हिरे घालायचे असे मुठभर रोज. पुरंदरदास रोज जायचे त्यांच्याकडे भिक्षेला, रोज हिरे घालायचे मुठभर. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ज्यांनी लिहिलंय ते पुरंदरदास. आपल्याकडे जसे तुकोबा होऊन गेले तसे कर्नाटकात पुरंदरदास. अप्रतिम भजन आहेत त्यांची. एक दिवस राजानं काढलं माप त्यांचं. काय रोज हिरे मिळतात म्हणून रोज आले? अरे मुठभर हिऱ्यात तुमचा प्रपंच होईल. कसले तुम्ही साधू, तुमचं नाव ऐकलं होतं म्हणून भिक्षा वाढत होतो मी. हे एक्साइट झाले नाहीत. ते म्हणले राजा तू पिठात हिरे घालतोस? मला माहीतच नाही. बायकोला विचारलं. हो म्हणे रोज हिरे येतात. कुठं असतात? ते कचऱ्याच्या कुंडीत बघा म्हणले. मला पिठाचा उपयोग आहे त्याच्या मी भाकरी करते. आणि राजानं जाऊन चेक केलं, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हिरे सापडले. इतर नाही, माझं नाही ते मी कशाला घेऊ. आणि म्हणून एवढे वर्ष होऊन गेले तरी पुरंदरदासांची भजनं म्हटली जातात. पुरंदरदास त्या मंदिरात पांडुरंगाला प्रकट करायचे ज्या मंदिरात पांडुरंग नाही आहेत सगुण. इथून आलाय बरं, कर्नाटकातून इकडे. आधी इथे होतात, इथून तिकडे नेला त्या विजयनगरच्या राजांनी आणि भानुदासांनी तो परत आणला. कुठेतरी काहीतरी, अहो तुच्छ अशा गोष्टींचा त्याग केल्याशिवाय श्रेष्ठ अशी गोष्ट कशी मिळेल. आणि म्हणून त्यांच्याकडे वैराग्य सहज असतं. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे. संत कधी संत चिंतन करत बसतात. दोन्हीमध्ये चिंत धातू आहे बरं, चिंत येते. पण चिंता, एकाने सांगितलं चिता आणि चिंता या फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता समाप्रोक्ता, बिंदू मात्र विशेषता. सजीवन दहते चिंता, निर्जीवन दहते चिता. किती सोपं संस्कृत आहे. चिंता बघावं तेव्हा चिंता. आणि कशाची चिंता? ज्याचा आपला काही संबंध नाही. आता ट्रम्प आणि मोदी यांचं काय बोलणं झालं? अरे ते सगळं बोलणं त्या सूत्रांच्या हवा. कुठलं सूत्र? सूत्रांना माहिती होतं का पहाटे 5ला ही शपथ घेणार आहेत? आरती ओवाळताना जे वाजवतो ना ते सुद्धा माहित नसतं त्यांना. माझा संबंध काय? माझा जेव्हा संबंध येईल ना त्यात माझी काहीतरी भूमिका असेल ते मी विचार करायला पाहिजे. चिंता. एक म्हणे म्हातारी आजारी पडली, झोपडीत राहायची, आजारी पडली, जेवण सुटलं, अंथरुणाला खिळली, वैद्य झाले, हकीम झाले, बरं ठणठणीत होती म्हातारी, काही तिला झालेलं नव्हतं, एकदम अंथरुणालाच खिळली. 1 2 3 4 दिवस जेवण नाही झालं. वैद्य आले, हकीम आले, अमके आले, तमके आले, औषध देतात, काही बरं वाटे ना. त्या गावामध्ये लीलाधर नावाचे एक मोठे वैद्य राहत होते, अधिकारी होते. त्यांनी नाडी पाहिली. असं आहे, नाडी पाहिली की लगेच कळतं खरंच काही झालंय, म्हणजे फिजिकल प्रॉब्लेम आहे का मेंटल प्रॉब्लेम आहे. ते म्हणाले तुम्ही आजारी पडलात आजी, त्या दिवशी काय पाहिलं? ते म्हणाले मी इथं अंगणात बसली होती पायरीवर अशी, आणि 200 बैलगाड्या गेल्या.
कापूस लादलेल्या. मी विचार करायला लागली, आता या 200 बैलगाड्या, एवढा मोठा कापूस, हा कापूस कातायला कातकरी किती लागतील, त्याचे दोरे व्यवस्थित करायला गोष्टी किती लागतील, त्याला रंग किती लागेल रंगवायला, ते सगळं बाजारामध्ये मार्केटमध्ये जायला किती गडी लागतील, आणि हे सगळं विकलं कधी जाईल. होय ना? तुम्हाला माहिती नाही काय? अहो, दुसऱ्या दिवशी पुढच्या गावात त्या बैलगाड्या गेल्या, एकत्र होत्या, आणि कुठंतरी गाडी पडली, ती शिलगली गेली आणि सगळं कापूस जळून गेला. म्हातारी टणकन उठून बसली. हो काय म्हणे, मी उगाच चिंता करते. असंच आहे जगाबद्दलचं बोलणं. अगदी आपण नातेवाईक म्हणत असलो ना, तरी त्याचा आपला काही संबंध नाहीये, कापूसच आहे तो. तो त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. हो, माझा काही संबंध नाहीये. आत्ता या देहापुरता संबंध असेल. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. रामायणातला श्लोक आहे. यथा काष्ठंच काष्ठंच समेयाताम महादधौ समेत्यच व्यपेयाताम तद्वद्भूत समागमः. तसं जसं भाषांतर वाल्मिकी आमच्या गदिमानी केलेलं आहे. वाल्मिकींच्या श्लोकाचं. मोठाचा मोठा सागर असतो, इकडून एक लाट येते, तिकडून एक लाट येते, आणि 10-12 काठ्या, 10-12 ओंडके त्याच्यामध्ये असणाऱ्या, काय असं म्हणजे काहीतरी असं असतं की ते पुढे जाऊ शकत नाही, अडकून बसतात. आणि असे 10-20 काठ्या एकत्र वाहत असतात बघा, अशा काठ्या म्हणा किंवा ओंडके म्हणा. दुसरी एखादी अशी लाट येते की त्यांना डिस्पर्स करते. अशी जीवनाची नदी आहे, भवनदी म्हणा, भवसागर. कुठल्या तरी प्रारब्धाच्या लाटांना आपण एकत्र आलेलो आहोत. नातेवाईक असू, मित्र असू, अजून काही असू, काही असेल ते असू. एक प्रारब्धाची लाट अशी येते की सगळे आपल्याला डिस्पर्स करतात. एकदा हे कळलं की मनुष्य चिंता कशाची करेल. आपल्या, पुन्हा सांगतो, कर्तव्यात न चुकण्याची चिंता करा. आणि साधू असे असतात, आपल्या कर्तव्यात चुकत नाहीत, पण या कारणे होणाऱ्याची चिंता नसे. पुढे सांगतात, साधुत्वाचं, सिद्धाचं महत्वाचं लक्षण, कुठलीही उपाधी तो बाळगत नाही. इन्व्हॉल्व तो अनेक गोष्टीत असेल, पण एंटँगल कशात होत नाही. उपाधी म्हणजे फार मोठी जबाबदारी. साधू संत त्या वेळेला त्या गोष्टी एन्जॉय करतात, पण कधीही आता हे माझंच काम आहे, नो. हे परमेश्वर राव, एवढे मोठे शिवाजी महाराज, पण काय कन्सेप्ट आहे, हे राज्य व्हावे, हे तो, हे कळेल का तरी या काँग्रेसच्या लोकांना? त्यांच्या मते हे व्हावे, ही तो गांधींची इच्छा, गांधी घराण्याची इच्छा. मला टीका टिंगल नाही करायची. माझं आहे काय? मी एवढा मुद्दा आपल्याला सांगतो. एवढे मोठे समर्थ आहेत. समर्थांनी 1111 मठ स्थापन केले, मारुती मंदिर स्थापन केली, हजारो लोकांना मार्गदर्शन केलं, हजारो कीर्तनकार महंत तयार केले. सुंदर मठ, जिथे दासबोधलीला सुंदर मठ स्थापन केला. हेळवाकची गळ, खूप ठिकाणी समर्थ राहिले. चाफळला जास्तीत जास्त राहिले, ते चाफळला. समर्थांचा मठ कुठला सांगा? उत्सव सुरू झाल्याबरोबर सगळी गर्दी असायची. फक्त कार्यक्रमापुरते समर्थ यायचे किंवा सकाळच्या पूजेपुरते, आणि मागं चंद्रगडीच्या डोंगरात निघून जायचे. आणि याच्यावरतीच समर्थांचंच वचन आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो एकांतस्थळी. कार्यक्रमापुरते यायचे. आता इतके लोक आलेत, आता माझी पाद्यपूजा ठेवतील. पण काय होतं, एकदा हे व्यसन लागलं ना, लोक नमस्कार करतायत, वा वा छान झाला कार्यक्रम बुवा, असं कुठंच ऐकलं नव्हतं. कुठल्या अर्थाने म्हणतोय कोणास ठाऊक. याची एकदा कानाला सवय लागली ना, ते व्यसन होतं. हो, आमचे सुंदर बुवा मराठी नावाचे एक मोठे कीर्तनकार होऊन गेले. खूप गाणं अप्रतिम होतं. आपण ओळखत असाल, शिरवळकर बुवांचे शिष्य. मी त्यांची साथ केली आहे गडावरती.
गोरी नव्हे बरं, काळी 2 धरा असं म्हणायचे. असं गंमत करायचं, खूप गंमत करायचं, मजेशीर होते. ते म्हणाले कीर्तनकार होता. त्या कीर्तनकाराला सवय, आता कीर्तनकार मंडळी सातत्यानं फिरत असतात आयुष्यभर. मग गावोगावी सारखं गोव्याला जातात. गोव्याचं अन्न वेगळं, खतखते, मणगणे. नागपूरला जातात, वडा भात. सगळ्याचीच सवय एकदा लागली ना की ते गाव आठवल्यावर पहिलं ते आठवतो, बाकी नंतर आठवतो. मी अनुभवाने सांगतो, कारण 25-30 वर्ष मी फिरतोय. आणि आग्रह प्रत्येक वेळेला बुवाला आग्रह. ते म्हणायचे व्हायचं असं, त्या बुवाला इतकी ती सवय लागली. ते काहीतरी दासबोधाबद्दलच बोलतोय, रामदासीच होते. ते म्हणले इतकी सवय लागली, तो एकदा केव्हा तरी बंद पडतं ना ते कीर्तन. म्हणजे पहिल्यासारखं प्रवासही होत नाही, नवीन नवीन कीर्तनकारही तयार होतात आणि तेच नको वाटतं. मग त्यांचं बंद पडलं, म्हणजे केव्हा तरी वयाने बंद पडतं म्हणा. आता गावात चालत नाही म्हणून बंद पडतं, पण हे नाही बंद पडत. ते गावातच सांगायचंय, काकू सगळा डाळ तांदूळ आणून देतो, पण तुम्ही स्वयंपाक करा ना, आग्रह करून मला जेवायला वाढा, मला ती सवय लागली म्हणायचे. काय स्टाईल आहे, काय पद्धत झाली बघा ही. म्हणून संत कधीही निरोपाधी असतात. सगळं करतील पण कशामध्ये अडकणार नाही. एवढे मोठे कबीर होते ना. काशीचा महात्म्य आहे की काशीमध्ये जर तुम्ही मेलात तर तुम्हाला सद्गती मिळते, असे समर्थांचे म्हणजे संतांचं वचनच आहे की जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी, मुखे राम नामावळी नित्य काळी, जीवाहित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून मरायला काशीत जावं अशी पद्धत होती पूर्वी. म्हणायचं काशीस जावे नित्य वदावे, किंवा एखाद्याला रागावून सुद्धा म्हणतो जा, म्हणजे मर थोडक्यात. आज काशीला मोठं त्यांनी भवन बांधलेलं आहे बरं. मी आता बघून आलो ते. तुम्हाला जर मरायचं असेल आठवड्यावर, तुम्हाला अंदाज आला बुवा, तर तिथे जाऊन राहायचं. तुमची सगळी सेवा करतात ते, पण आठवड्यात मेलं पाहिजे ही जबाबदारी. हा, मी गंमत नाही करत आहे. 2-3 वेळा मी शिवमहापुराणाला गेलो होतो तिथे. म्हणजे आहे व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांच्याकडे. कबीरांना कळलं काशीत मेलं तर उद्धार होतो. कबीर म्हणले नाही नको मला हे. म्हणून कबीर मरायला मगहरला गेले असं म्हणणे. मगहर नावाचं काशीच्या पलीकडे, म्हणजे त्या गंगेच्या पलीकडे गाव आहे, आज आहे मगहर. आणि तिथे जाऊन त्यांना मुक्ती मिळाली. ही सुद्धा उपाधी नकोय त्यांना. काय बघा ना हो. नंतर सुद्धा कबीरांची गोष्ट आहे की हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधायला लागले. हिंदू म्हणाले ते राम 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 म्हणत होते, रामानंदांचे शिष्य होते. दुसरे म्हणले नाही ते नमाज पढत होते. झोपडीत त्यांचं प्रेत पडलंय आणि भांडतायत बाहेर. भांडायला माणसाला निमित्तच पाहिजे असतो. कुठलंही निमित्त चालतं. पक्ष चालतो, जात चालते, काही रस्त्यात क्रॉसिंग ट्रॅफिक चालतो, त्याचं भांडणाची खुमखुमी बाहेर पडायची असते. त्याला भांडतायत. जनाबाईंनी या प्रसंगाचा उल्लेख केलाय. आणि थोड्या वेळानं आज जाऊन बसले, बघितलं तर त्यांचा देह नव्हता. अर्धा देह त्यांचा, जे आकार तो होता, सब्जा होता, आणि अर्धा देह त्यांचा तुळस होता. जनाबाईंनी याचं वर्णन केलंय. मरोनिया झाला फुले तुळशी, कलियुगा माझी झाले 5 जण संत जण, त्यात 5 जण दांडाईत. कोण कोण 5? रेडा बोलविला, ज्ञानेश्वर महाराज वगैरे त्यांनी वर्णन केलंय. सांगायचा भाव असा की जरा एवढी सुद्धा उपाधी नाही. पुढे सांगतात संतांच्याकडे मानापमान नसतो, साधू स्वरूपीच राहे, तेथे संगची नस आहे, म्हणून साधू न पाहे मानापमान. असं म्हणाली मला टवळी. इग्नोर, विचारच करायचा नाही. हे मुद्दाम नाही करत. संत कसे ओळखावेत हे सांगायचं हे चाललंय. मानही पाहत नाहीत आणि अपमानही पाहत नाहीत. केवढी मोठी पाद्यपूजा केली हो त्यांनी. एवढा मोठा अपमान केला हो त्यांनी. संतांच्याकडे मानापमान
नाटक बघा तुम्ही मानापमान, किती गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींकडे ते बर ठरवून दुर्लक्ष करत नाहीत. नाही तर मानापमान निवडणुकीच्या आधी चाललेलं असतं, नंतर सगळं येतं बाहेर. ते याचा विस्तार करत बसत नाही. श्रोते हो, नाही म्हणायला एक गोष्ट त्यांच्याकडे असते. अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाणती कैपक्ष परमार्थाचा. परमार्थ करा असा किंचित प्रेमळ आग्रह ते आपल्या लोकांना करतात. उडते हे जन न देखवे डोळा, येतसे कळवळा म्हणून या. कळाय करता म्हणून सांगणं चाललंय, मग करा बरं परमार्थ, तुम्ही नका वाया घालू. नाही का गोंदवलेकर महाराज म्हणाले, मी रामाच्या दारातला भिकारी असं समजा. भिकारी जेव्हा रुमाल टाकून बसतो किंवा काही भांड घेऊन बसतो, तेव्हा तो सांगतो, माय रामा करता भगवंता करता काही भीक घाल आणि मग आज जाग दर्शनाला. दादा मला भीक घाला आणि मग जावं तिकडे मंदिरात दर्शनाला, असं भिकारी म्हणतात ना. असा मी रामाच्या दारातला भिकारी. गोंदवलेकर महाराज म्हणाले, मला काय भीक घाला, आम्ही रोज भगवंताचं नाम गाऊ, एवढ्या शब्दाची भीक मला घाला आणि पुढे जा. ओढू जाणती काही पक्ष परमार्थाचा. काय पाहिजे गोंदवलेकर महाराजांना सांगा, आपण नाम घेऊन त्यांना काय पाहिजे. महाराजांचं वाक्य आहे, जिथे नाम अखंड असेल तिथे मी कुत्र्यासारखा पडून राहीन त्या दारात. बापरे. म्हणून एका अर्थ आपण नाम नाही घेत ते बरं आहे की नाही. उपरोधिक म्हणून बोलते मी. हे एक गोष्ट त्यांच्याकडे असते, हे नसतं, दंभ नसतो, क्रोध नसतो, काम नसतो, पण एक गोष्ट असते, ते शाश्वताचा आग्रह करतात, शाश्वत निष्ठेचा आग्रह करतात. काय माऊलींची ओवी आहे, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी म्हणजे गर्दी. मला ईश्वरनिष्ठ लोक पाहिजेत गुरुजी. येणे बरे ज्ञानदेवो सुखी असा. नश्वरनिष्ठांची गर्दी नको आहे. ईश्वरनिष्ठेचा आग्रह हे संतांचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं. पुढे सांगतात, अत्यंत शुद्ध असं जीवन आहे त्यांचं. स्वरूपी नस आहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ. साधू स्वरूपची केवळ म्हणून या. अत्यंत निर्मळ चरित्र, पवित्र. व्यावहारिक दृष्ट्या पावित्र्याचा मुद्दा नाही चालला, तो वेगळा विषय आहे. पण इतकं पवित्र पवित्र पवित्र, मग त्यांना अपवित्रता नाहीच कळत. अपवित्रता कणभरही नाही. अंतर्बाह्य पावित्र्य हे संतांचं जीवन आहे. पुढे सांगतात, सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे जी जाणीचे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. धर्म हा शब्द आपल्याकडे कर्तव्य अशा अर्थाने येतो. हा माझा धर्म आहे, म्हणजे दिस इज माय ड्युटी. मग खरी ड्युटी कुठली आहे? सकळ धर्मामध्ये धर्म, सगळ्या ड्युटींमधले ड्युटी. सगळ्या कर्तव्यामध्ये कर्तव्य काय आहे, तर मनुष्याच्या शरीरात आलेल्या जीवानं आत्मत्वाचा शोध घ्यावा आणि त्याच्याशी कनेक्ट व्हावा. हा खरा धर्म आहे आपला. आहे ना, आपल्या लोकमान्यांचं वाक्य आहे, स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. समर्थांच्या भाषेत बोलायचं झालं तर आत्मज्ञान करून घेणे हा माझ्या जन्मापूर्वीचा हक्क आहे. देहन बदलत गेलोय आपण हो. म्हणून साधू ते कर्तव्य करतो. व्यावहारिक कर्तव्य कदाचित करेल किंवा न करेल. तुकोबांनी नाही केलं. नंतर सुरुवातीला खूप कर्तव्य केली, पण वडील गेले, थोरला भाऊ गेला. थोरला भाऊ तर निघून गेला, सावजी तर घरातनं निघून गेले. पहिली पत्नी तडफडून गेली, अन्नदर्शनं गेली. अभंग आहेत तुकोबांचे. आणि मग तुकोबा सांगतात, कसली कर्तव्य आली आहेत वो. मग जे निघून गेले, मग घरातनं केव्हा तरी यायचे, गावात केव्हा तरी यायचे घरी. सारखे भंडाऱ्याच्या किंवा भावनाथाच्या डोंगरावर बसायचे आणि 10,000 पारायण केली त्यांनी एकनाथी भागवताची. एकनाथी भागवत अवघड आहे बरं, 18,000 श्लोकांचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी दासबोधापेक्षा तो अवघड आहे, मोठा आहे, कळायला पण अवघड आहे. 4-4 सव्वा-4 ओळीचे एक ओळ आहे. 3.25 किंवा 3.5 चरणाची ओळ असते, ओवी असते. पण नाथांचा भागवत, आणि तो 1 नव्हे 2 नव्हे 10,000 पारायण केली आहेत. नाही पत्नी करता काही करू शकले, नाही मुलाबाळांच्या शिक्षणाकडे बघू शकले. आपल्याला असं म्हणून तुकोबा आणि मीराबाई हे आदर्श भक्त नाहीत बरं का.
आदरणीय भक्त आहेत, आपलं लक्षच लागणार नाही तिकडे. आधी गाडी ह्या स्टँडच्या ऐवजी त्या स्टँडवर पार्क केली तर लक्ष लागत नाही अभ्यासात. तिरकी आली, आता कोणी धक्का मारला तर पडेल. आपण फार कच्चे आहोत. पण पक्के जे असतात ते खरं काय आपलं कर्तव्य आहे तर आत्मज्ञान संपन्न करून घेणं, स्वतःला मिळवणं हे खरं कर्तव्य आहे. हे ते जाणतात आणि हे साधू लक्षणाचं वर्म सांगितलंय. बाकी ते व्यवहारात करतील किंवा नाही करतील ते डिपेंड्स. पुढे सांगतात, म्हणून अशा धरिता साधूची संगती आपशाचं लागे स्वरूप स्थिती. आपण त्यांच्याबरोबर राहायला लागलो की आपलाही नश्वरावरचा प्रभाव, नश्वराचा आपल्यावरचा प्रभाव कमी होतो. आपण शाश्वताचा विचार करायला लागतो. स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी. म्हणून अशा सिद्धांचं लक्षण 8व्या दशकातला 9वा समास अशा सिद्धांचं लक्षण आहे ना, त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त सहवास करा. समर्थ सांगतात आपोआप आपण तसे व्हायला लागतो. निदान तेवढ्या वेळापुरता तरी प्रभाव होतो, नंतर नाही, पण तेवढ्या वेळापुरता तरी प्रभाव होतो. म्हणून आमचे टेंबे स्वामी महाराज सांगतात, सदा संतापाशी जावे, 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 सदा संतापाशी, संतापाशी, संतापाशी. एकदा ग, एकदा म, एकदा प. संतापाशी जावे, जावे, सदा संतापाशी जावे. त्यांचे जवळी पैसावे, त्यांचे जवळी पैसावे. तेन उपदेश हो देती, तेन उपदेश हो देती. तरी ऐकाव्या त्या गोष्टी, तरी ऐकाव्या त्या गोष्टी. वासुदेव म्हणे संत, वासुदेव म्हणे संत, वासुदेव म्हणे संत. वासुदेव म्हणे संत, संगे करीती पसंत. एकदम गेल्याबरोबर लगेच ब्रह्मज्ञान का आई नाही पडलेलं त्यांना, तो विषय वेगळा आहे, पण बोलून ठेवला इथं की लगेच उद्याच्या उद्या लगेच तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश ते करतील असं नाही. पण सातत्यानं ही जी त्यांची सिद्ध लक्षणाची स्थिती आहे ती आपल्यामध्ये बाळगण्याकरता आपण त्यांचा सहवास केला पाहिजे. असं समर्थानेच म्हटलंय, धरिता साधूची संगती आपशाच आपोआप लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. आपल्याही अंगी ती लक्षणं यायला लागतात. समर्थ सांगतात त्यांच्याजवळ बसा. कसे राहतात ते? कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती. रामदास म्हणे श्रोथी अवधान देणे. बसा ज्ञानोबांच्या जवळ जाऊन. तुंगरीचे परमाचार्य जे होऊन गेले ना, त्यांना साक्षात्कार झाला. परमाचार्य म्हणायचे त्यांना. चंद्रशेखर भारती खूप वर्ष होऊन गेली त्याला. श्रीधर स्वामींची त्यांची भेट झाली. गडावर आमच्याकडे फोटोज आहे त्यांचा दोघांचा. साक्षात्कार झाला. मग ते वेड्यासारखेच वाटायचे हो लोकांना. असं प्रोटोकॉल वगैरे सांभाळत कायम समाधीतच असायचे. शौचाला गेले तर तासन तास तिथेच सारखंच ध्यान लागायचं हो. वस्त्राची शुद्ध नाही. बागेत जाऊन बसले तर असेच बसून राहायचे. तर कळलं, लोकांना वाटलं बहुतेक वेडे झाले. मंत्रचळ वगैरे होतं ना तर वेडा होतो मनुष्य. मोबाईलनी आता काय झालंय, परवा मोबाईल व्हॉट्सअप बघत 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 ते समान असतात ना सगळे, सारखे दारं सारखी असतात त्या चाळीमध्ये वगैरे. दुसऱ्याच्याच घरात गेला परवा, मोठी बात, असं बघत बघत दुसऱ्याच्याच पायऱ्या उतरला आणि घरात गेला. बायको ती टीव्ही बघत होती, तिनं आपला नवरा समजून चहा करून दिला त्याला.
आणि खरा नवरा जेव्हा त्या घरात आला तिचा, त्यानं त्याच्याकडे पाहिलं, सॉरी म्हणलं, चुकून आलो. तो फेसबुक बघत होता म्हणे. असं नाही. हे पुन्हा पुन्हा ही गोष्ट लक्षात घ्याल की हे आपल्या डोळ्यांनी, आपल्या इंद्रियांनी, इंद्रिय गोचर जे विश्व दिसतंय ना, याच्या अतीत असणाऱ्या सृष्टीचं आपल्याला लक्ष द्यायला लागलं ना, की आपल्याला याचं भान राहत नाही. मुद्दाम नाही हो, आपोआप. गोपींना भान नाही. बासरी वाजवायला लागल्यावर कृष्ण गेले नव्हते, तिकडे गेले. मी चंद्रशेखर भारतींबद्दल बोलतोय. समर्थ म्हणाले लक्ष ठेवावं त्यांच्यावर. कदाचित ते कसं होतं की असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही की वेड्यासारखे वागले तरच ते संत. समर्थांच्या जीवनात नाहीये तसं. मग ते ठरवतात की तुम्ही हे विश्व खोटं आहे, तुम्ही खरं मानताय ना, तुमच्याकरता मी थोडा वेळ खरं मानीन बरं, असं ठरवतात ते. असं दिवाळीचे फटाके आणायला एक जण चालले. भिंत होती, भिंतीच्या पलीकडनं आजोबानं पाहिलं. त्यांच्या मित्रांनी विचारलं, काय शामराव कुठे चालले? फटाके आणायला. या वयात? जरा पुढे या. कोण आहे माझ्याबरोबर? नातू. याच्याकरता आपलं काय राहिलंय म्हणाले. तसे काही वेळा संत आपल्यासारखे साधं वागूनही दाखवतील, पण नाही. पण वर्णन केलंय एकनाथ महाराजांनी की या गोपींची अवस्था अशी वेड्यासारखी होती. म्हणून त्या कृष्णाला सांगतात, कृष्णा बासरी वाजवू नको रे. फार सुंदर श्लोक आहेत बरं. भक्ती रसायन नावाचा ग्रंथ आहे. गोपी सांगतात, निदान स्वयंपाक करताना तरी तू बासरी वाजवू नकोस. का? आम्ही स्वयंपाक करायला लागलो, लाकडं त्या चुलीमध्ये घातली आणि पेटली, आणि बासरी वाजवायला लागल्याबरोबर त्या लाकडांना पालवी फुटते आणि लाकडं विसतात, स्वयंपाक बंद पडतो. काय असेल होय? हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे दे रे ना, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे. नको वाजवूस, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. घरी करीत होते कामधंदा, घरी करीत होते कामधंदा, तेथेच बाई मी बावरले, तेथेच बाई मी बावरले. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. घागर घेऊन पाणी अशी जाता, गमध गम गम गरे सा, साम म गम म ग, मद मद सा, सानी साध सानी द पम गम ग. घागर घेऊन घागर घेऊन पाणी अशी जाता, घागर घेऊन पाणी अशी जाता. काय नाथ महाराज असते तेव्हा. आम्ही पाणी आणायला जातो आणि पाणी भरेपर्यंत काही समस्या नसते. पाणी भरलं, अर्ध्या रस्त्यापर्यंत डेरा ओके, पण बासरी ऐकल्यावर ती माती विसरते. पाणी धरून ठेवायचंय. कृष्णा, या पदार्थांवरती तुझ्या बासरीचा परिणाम होतोय. आमचं काय होत असेल रे?
घागर घेऊन पाण्यासी जाता डोईवर घागर पाझरली डोईवर घागर पाझरली डोईवर घागर पाझरली डोईवर घागर पाझरली नको वाजवू श्रीहरी मुरली नको वाजवू श्रीहरी मुरली तुझ्या मुरलीने तान उतरली रे तुझ्या मुरलीने तान उतरली रे नको वाजवू 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 श्रीहरी मुरली. समर्थ सांगतात या संतांचं वागणं पाहावं. त्यांचं लक्ष कुठं आहे? कोणे स्थितीने राहते कैसा अनुभव पाहते. भगवंताची बासरी आता या देहामध्ये चालू आहे. सोहम हा तो आवाज आहे. श्वास घेऊन बघा. श्वास घेताना कसा आवाज येतो बघा. सो माझा जरा जास्तच येतो आणि सोडताना हम सोहम. आतमध्ये तो सांगतोय मला ते तत्व विश्व निर्माण होण्यापूर्वीचं जे तत्व आहे ना तो मी आहे. मी शरीर नाही, मी मन नाही, मी प्राण नाही. ही भगवंताची बासरी इथं वाजतीच आहे ना. पण आपलं त्या बासरीकडे लक्ष आहे. आपली प्रपंचाची पिपाणी हीच ऐकू येते. विचार करावा कसं. म्हणून म्हैसूरचा राजा त्यांचा शिष्य होता चंद्रशेखर भारतींचा. त्यांच्या चरित्रात कथा आहे बरं. आत्ता होऊन गेलेत. मी त्यांना पाहिलेलं नाहीये पण त्यांना पाहिलेल्यानं मी पाहिलेलं आहे. म्हैसूरच्या राजानं स्पेशल डॉक्टर्स न्यूरोसर्जन सायकॅट्रिक असे अनेक लोक डॉक्टर्स तिथे पाठवले. 1 महिनाभर अभ्यासाला. त्यांना टच नाही करायचं. सोळवळ फार असतं या लोकांचं. फक्त लांब नाही ऑब्झर्व करा. त्यांच्याबद्दल डॉक्युमेंटरी आली होती त्यातलं बोलतोय मी. आणि सगळे डॉक्टर्स परत आले. ते सांगितलं महाराज म्हैसूरच्या राजाला काही झालेलं नाहीये. त्यांना ही व्यवहाराच्या अतीत असणारी एकदम श्रेष्ठ अशी अवस्था आहे आमच्या सायकॅट्रिकच्या दृष्टीनं की त्यांना वेगळा सत्याचा साक्षात्कार झालेला असतो. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. इथे तो स्पष्ट मुद्दा आला नाहीये पण टेंबे स्वामी महाराजांनी दत्तात्रेयांचं वर्णन करणारा एक मंत्र तयार केलाय. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरण मात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालोन्मत्त पिशाच्य वेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयानंद वर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबंध विमोचनाय ओम आम असाध्य साधनाय ह्रीम सर्व विभूतिदाय क्रोम असाध्याकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीम जगत्रे वशीकरणाय सौः सर्वमनः क्षोभणाय. असा मोठा आहे. त्यात म्हटले त्यांनी बालोन्मत्त पिशाच्य वेशाय. साधू संतांना कुठल्या या 3 पैकी एखादी किंवा 2 किंवा 3 अवस्था प्राप्त झालेल्या असतात. एक लहान बाळासारखे तरी ते वागतात किंवा उन्मत्तासारखे वागतात. काही जगाशी पडलं नाही. उन्मत्त व्यक्ती तुमचे स्वामी समर्थ काय किंवा पिशाच्य. पिशाच्याला कसंही नाही का काही सैराट कसंही वागतील ते. असंच गजानन माझा भरकन निघून जायचे. समर्थ शेवटच्या उभीत सांगतात कोणे स्थितीने राहते ऑब्झर्व करावं. लहान बाळासारखे असतात. लहान बाळ कसं असतं इनोसंट. श्रीधर स्वामी महाराज रामदास स्वामी ज्ञानोबा हे लहान बाळासारखे. बालोन्मत्त पिशाच्य वेशाय असं म्हणले दत्तात्रेयांबरोबर टेंबे स्वामींनी. लहान बाळासारखे. व्यवहाराच्या दृष्टीने बोलतोय आपण म्हणून चाललंय बरं. जागृत अवस्था आपण ज्याला म्हणतो ना ती त्यांची अवस्था स्वप्नावस्था असते. जगाकडे ते स्वप्न म्हणून पाहतात. एक तर ते समाधीत तरी राहतात नाहीतर स्वप्नावस्थेमध्ये राहतात. म्हणजे जगाच्या बाबतीत तुम्हाला मला 3 अवस्था आहेत. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृत अवस्था म्हणजे आत्ता जे जागे आहेत त्यांच्याकरता जी योग्य ती म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय
पंचकर्मेंद्रिय याद्वारे जगाची नोंद घेण्याकरता मन जागं असतं आणि त्याच्यावरती रिॲक्ट करतं किंवा करत नाही, काय जे असेल ते विचार करतं किंवा करत नाही, ही जागृत अवस्था. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय त्यांच्या त्यांच्या कारणामध्ये लीन असतात, पण मन मात्र कल्पना करत राहतं. या अवस्थेला म्हणतात स्वप्नावस्था. एका इंग्लिश फिलॉसॉफरनं म्हटलंय, स्वप्नावस्थेमध्ये मनाची एकाग्रता इतकी असते की आपल्याला त्या वस्तू स्पष्ट दिसतात. म्हणला तो. आपण जागृत अवस्थेत कल्पना करू ना की या टिळक रोडनं मी चाललोय, मला अमुक अमुक काम आहे, लक्ष्मी रोडला झाल्याबरोबर जायचंय, 9 पर्यंत दुकान उघडं आहे, अमुक अमुक वस्तू कलेक्ट करायची. इथं आपण इमॅजिन करतो, पण आपल्याला लक्ष्मी रोड दिसत नसतो, पण कीर्तनात जर झोप लागली तर तो दिसायला लागतो. कारण मन इतकं एकाग्र होतं, तिथली गर्दी दिसते, आपल्याला पाहिजे ती वस्तू दिसते, त्यांनी बाहेरच बॉक्स बांधून ठेवलाय, तुम्ही याल म्हणून. हे मनाच्या कल्पना आहेत ना, याला स्वप्नावस्था म्हणतात. 2 अवस्था आपण बघतो. आणि तिसरी गाढ निद्रा. जागृतावस्था म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाद्वारे जगाची नोंद घेण्याकरता मन जागा आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय जागी आहेत. स्वप्नावस्थामध्ये म्हणजे या 10 इंद्रिय गप्प आहेत, पण मनाच्या कल्पना चाललेल्या आहेत. आणि पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन हे सगळं आपल्या कारणामध्ये लीन आहे. आणि त्यावेळेला आपला कल्पित मी, काल सांगितलंय या 4 पैकी कुठेतरी असतो, तो मी खऱ्या मी मध्ये थोड्या वेळापुरता समर्पित आहे. तेथ जे होय तया नाव सुख, म्हणून आपण सुखी असतो. मला सांगा, बाकी कधीतरी आपण गजर लावतो का? फक्त त्या अवस्थेकरताच गजर लावायला लागतो की नाही? अलार्म कधीतरी जेवताना लावलाय का अलार्म? किती जेवण माहित नाही बाबा, अलार्म लावून ठेव आपला तासभर. का? त्यावेळेला आपण आपल्यात राहत नाही, आपण त्या तत्वामध्ये गेलेलो असतो. अशा 3 अवस्था आपण उपभोगतो. संत कुठल्या अवस्था उपभोगतात? त्यांना स्वप्नावस्था नाही, आपल्याकरता आहे ती. त्यांना जागृत अवस्था नाही आणि त्यांना सुषुप्ती नाही. त्यांना 2च अवस्था आहेत. विश्वामध्ये असतात त्यावेळेला त्यांच्याकरता ती स्वप्नावस्था आहे, आणि ही नसते त्यावेळेला त्यांची समाधी अवस्था आहे. 2च. याचा विचार करून ठेवा. आपल्याला ते झोपल्यासारखे वाटतात, शांत. रमण असे बसायचे. रमणांचा अर्धा देह त्या गुहेमध्ये आळ्यांनी खाल्ला होता. काहीतरी आतल्यात ते वेगळं, मेंदूतल्या मेंदूत आतल्यात काहीतरी क्लिक होतं. लक्षात घ्याल, ती अवस्था आहे. नुसतं विचारांचा मुद्दा नाही, त्या विचारांचा प्रभाव होतो आणि आतमध्ये असं काहीतरी एक कॉम्बिनेशन बनून जातं. म्हणजे आपल्या मेंदूचा आपण 100% विचार करतो, वापर करतो, असा विचार करा. असं म्हटलंय मोठ्या सायकेट्रिक लोकांनी, मनोवैज्ञानिकांनी म्हटलंय, सर्वसामान्य मनुष्य आपल्या मेंदूचा फक्त 2 ते 2.5% वापर करतो. आईन्स्टाईन बद्दल त्यांनी असं म्हटलंय, आईन्स्टाईननी आपल्या मेंदूचा 14% वापर केला. आणि हल्ली तर मेंदूचा वापर करतच नाही आपण. नाही, मी गंमत नाही करत आहे. 1.5 किलो वांगी, 2.5 किलो कोबी किती झाले, ती बाई सुद्धा त्या मेथीच्या भाजी खालचा तो हे काढते. मेंदूचा वापर नाहीच करत सहसा मनुष्य. सगळं ते गॅजेट्सवर टाकून दिलेलं आहे. पूर्वी फोन नंबर पाठ करत असो आपण, आठवतंय का? आता आपलाच नंबर आपल्याला पाठ नसतो. आणि पूर्ण मेंदूचा वापर केला की काय होतं? 100%. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशने. आणि मग खऱ्या गोष्टीचा साक्षात्कार होतो. आणि मग ते सिद्ध जगाकरता स्वप्नावस्थेत येतात. म्हणजे जगाला खरं मानतात बरं, पण ते ठरवतात की आता तुमचं कल्याण कसं उपदेश कसा करायचा. ठाकूर म्हणत असत, रामकृष्ण परमहंस, मी जगदंबेकडनं प्रयत्नपूर्वक अहंकार मागून घेतलाय नोरेन, नाही तर मी तुझ्याशी बोलूच शकणार नाही. सर्कस बघायला गेले, किती गोष्टी सांगू मी आपल्याला. सिद्ध लक्षणं चालली आहेत ना. मला हा समाज फार महत्वाचा वाटतोय हो.
बघायला गेले. आणि सुरुवातीला ते जोकर झाले, अमकं झालं, ते मृत्यू खेळ, ती स्कूटर चालवा, अमकं करा. आपण पाहिलेलं आहे सर्कस पूर्वी. आता बंदी आली त्याच्यावर. प्राण्यांना आणण्यावर बंदी आली. पण तेव्हा वाघ सिंह आल्यावर त्यांची समाधी लागली ना. वाघाला पाहिलं, सिंहाला पाहिलं. सर्कस संपली, दुसरा शो सुरू व्हायला आला. हे महाराज उठेनाथ ऋदू होता, त्यांचा भाचा हृदयराम. चला ठाकूर, चला चला. तो मॅनेजर आला ठाकूर बघायला. कलकत्त्यात केवढी त्यांची खूप मोठे होते. म्हणजे काही वर्षानंतर त्यांनी सांगूनच ठेवलं होतं की माझा मृत्यू कधी, घरोघरी माझे फोटो लागले की समजा मी मरणार आहे म्हणाले. असं सांगून ठेवलं ठाकूरांनी स्वतःची. मरणार नाही, देह माझा एवढा नाही. म्हणजे व्यवहारांनी बोलतो मी. ही मंडळी मरत नसतात, आजही आहेत. आत्ता इथे प्रसन्न प्रकट होऊ शकतात. ते समाधी लागली. कसे तरी भानावर आले, उचलून न्यायची पाळी आली. दुसरा शो सुरू होणार आहे, त्यांचं नुकसान कशाला. त्यांना विचारलं मॅनेजरनी कसं काय झालं. ते म्हणाले मी वाघ सिंहाला पाहिलं, माझ्या आईचं वाहन आहे ना ते, आणि आई आठवली, मला समाधी लागली. आम्ही पण आता ताडोबा जंगलात गेलो होतो. दिवसभर फिरत होतो. वाघ 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 वाघ. म्हटलं आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांच्या स्वप्नात गंमत सोडून द्या. समर्थ ही शेवटची 60वी उभी, 8व्या दशकातल्या 9व्या समासातली जी 60वी उभी सांगतायत. विचार करावा, कोणे स्थितीने राहती, कैसा अनुभव पाहती. रामदास म्हणे श्रोती, अवधान देणे. बोलू नये, काही कॉमेंट्स करू नये, आपले विचार त्याच्यावर बनवू नयेत. पण नेहमी साधू संतांच्या सहवासात राहावं, हे ऑब्झर्व करत राहावं. आमचे वामन पंडितांचा एक वामनी सांगतो आणि हा समास थांबवतो. वामन पंडितांकडे कोणीतरी गेलं, म्हणले आमची चिडचिड फार होते हो, संताप भयंकर, छोट्या छोट्या गोष्टीत संताप. बायको काही बोलली, संताप. नवरा काही बोलला, संताप. शेजारचा काही बोलला, संताप. ट्रॅफिक मध्ये फार हॉर्न वाजवतात ना लोक, संताप. छोट्या छोट्या गोष्टीत संताप. काय करावं हो म्हणाले. प्रश्न ऐका. संताप हा शांत कशा प्रकारे, शुद्ध रे, संताप हा शांत कशा प्रकारे रे पनी. संताप हा शांत कशा प्रकारे, कशा प्रकारे शांत. म्हणले बुवा पुढचा म्हणा नाही तर आम्हाला संताप येईल. संताप हा शांत कशा प्रकारे. वामन पंडित म्हणले अहो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या प्रश्नातच आहे, याला अंतर्लापिका म्हणतात. संताप हा शांत कशा प्रकारे. वामन पंडितांची खासियत आहे, प्रत्येक ठिकाणी एकच वाक्य असतं पण प्रत्येकाचा अर्थ वेगळा. माझ्या कृष्णाला मी लोणी सार भरवलं. यशोदा सांगती नंतर आपल्या मैत्रिणींना, आज पहाटे कृष्णाला मी लोणी भरवलं. कसं काय भरवलं म्हणले. म्हणले सांगते तुम्हाला काय केलं मी. सूर्य उगवत होता, नीट ऐका, वामन पंडितांची खासियत सांगतोय. बाई मी उगवताच रवीला, नीट ऐका. बाई मी उगवताच रवीला, दाट घालून दही सरवीला. सरवीमध्ये आत गे फिरवताच रवीला, आत गे फिरवताच रवीला. सार म्हणजे लोणी, सार काढून हरी सरवीला. सरवलं त्याला. हे आपलं आध्यात्मिक साहित्याचं वैभव आहे हो.
हे याने आपण बुद्धीने श्रीमंत होतो. असं पाठ असलं, असं ऐकलेलं असलं की. असं वामन पंडित म्हणाले, संताप हा शांत कशा प्रकारे, काही करू नका, संताप पहा शांत कशा प्रकारे. दॅट्स इट. कधीही राग आला की तुकोबांना आठवा. परवाच म्हणलो, आपण त्यांचे आहोत म्हणून जगावं. आपण प्रपंचाचे नाही आहोत, आपण देहाचे नाही आहोत, देहाच्या नातेवाईकांचे आपण नाही आहोत, आपण तुकोबांचे आहोत. सोपं करून सांगतोय. आपण त्या रामरायाचे आहोत, आपण त्या कृष्णाचे आहोत. काहीतरी एक अशी निष्ठा ठेवावी. मी स्वामी समर्थांचा आहे. सगळ्यांच्या ठिकाणी मी आदर देणार, कारण स्वामी सगळ्यांच्यात आहेत. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, येथे तुझे सद्गुरू पाये दोन्ही. तुमचा अनादर करायचा आणि यांचा आदर करायचा असं नच, म्हणजे तुमच्यात स्वामी समर्थ नाहीत असं वाटेल ना मला. अखंड भाव असा असावा की मी त्यांचा आहे. मी कधी राग आला की इथे तुकोबा आठवावेत, रामदास स्वामी आठवावेत, आपल्याला आवडणारे संत आठवावेत. आणि असं जर आपण जगलो तर आपलं कल्याण होतं असं समर्थ सांगतात. थोडं भजन करूया, ते थांबूया, 6:30 झाले. थोडा चहा पिऊया, काय चहा कॉफी काय असेल ते, आणि परत आपण 15 मिनिटांनी 10-12 मिनिटांनी बसूया. जय जय रघुवीर समर्थ.